महाराष्ट्रात काय भारतातच सकाळची सुरुवात 90% लोक करत असतील चहानी. तर चहा हे पेय अनुशापोटी घेण्यासाठी योग्य आहे. नसेल तर काय घेतलं पाहिजे? आता ह्याच्यात कसं आहे, अगदी व्यवस्थित उत्तर द्यायचं तर खरं तर ह्याचं उत्तर प्रकृतीप्रमाणे असं आहे की तुमची जर कफप्रधान किंवा कफप्रधान आणि वातानुबंधी असं ज्याला कफ आणि वाताचं कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो, अशी जर प्रकृती असेल तर अंशापोटी कुठलंही गरम किंवा उष्ण पेय घ्यायला काहीच हरकत नाही. या लोकांना त्यांनी त्रास होत नाही. पण तुमची वाताची किंवा पित्ताची किंवा वात पित्त कॉम्बिनेशन प्रकृती असेल तर मात्र हे तेवढंच हानिकारक ठरू शकतं. दिवसभर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणं किंवा लगेच डोकं दुखायला लागणं, उलटी होणं, जळजळणं या गोष्टी होतात. तर त्यासाठी एक थंबरूल म्हणून साध्या ज्या आपल्या साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या असतात त्या मूठभर खाऊन मग चहा पिणं. कारण लाह्या अशी गोष्ट आहे की कफ प्रकृती आल्याने खाल्ली तरी त्याचा कफ वाढवत नसते, कारण त्या कफ कमी करणार आहेत आणि पित्त मात्र शमन करणार आहेत. त्यामुळे लाह्या अशी गोष्ट आहे की ज्या सगळ्यांनी खाऊन मग त्याच्यावर चहा प्यायला. तर तुम्हाला डाऊट जरी असेल की मला पित्ताचा त्रास आहे का किंवा माझी पित्ताची प्रकृती आहे का, तरी सुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही.